एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहे जी तुम्हाला फार विचारात टाकेल कारण हा प्रश्न मलाही पडला आणि खूप विचार आले म्हणून तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटलं. मला सांगा, आपण एखाद्या व्यक्तीवरती जर प्रेम करत असू तर आपण ती व्यक्ती खुश राहावी, आनंदी राहावं असा विचार करतो की आपल्याला ती व्यक्ती दुःखी असलेली आवडते? पटकन उत्तर द्या कमेंटमध्ये. बरोबर आहे ना की तुम्हालाही असं वाटत असेल की ज्या माणसावरती आपण प्रेम करतो त्या माणसाने खुश असावं असंच आपल्याला वाटेल. असं का वाटेल की तो दुःखात असावा? आता लगेच दुसरा प्रश्न विचारते. जर समजा तुमचं त्या माणसासोबत भांडण झालं आणि भांडण झाल्यानंतर तुम्ही खूप दुःखी आहात, टेन्शनमध्ये आहात, रडताय, तुम्हाला फार असं बॅड फील झालंय आणि अशा वेळेला जर ती व्यक्ती खुश असेल तर आता तुमची रिॲक्शन काय असेल? आता ऑब्व्हियसली तुम्हाला त्रास होईल, हो ना, की मी इथे टेन्शनमध्ये, मी इथे रडते, मला एवढं वाईट वाटलंय, मी खाणं नाही खाल्लं, मी जेवण नाही केलेलं आणि मी रडते आणि दुसरी व्यक्ती एवढी खुश कशी काय असू शकते? मग याला प्रेम म्हणतात का? मला माहिती नाहीये, मी तुम्हाला विचारते आणि मला याचं उत्तर तुमच्याकडून एक्सपेक्टेड आहे. काय होतं ना, जेव्हा एखादा माणूस दुसऱ्या माणसावरती खरं मनापासून प्रेम करतो त्यावेळेला ते खूप निस्वार्थी असतं. जसं एका आईचं आणि बाळाचं प्रेम असतं. कुठल्याही कंडिशनमध्ये आईला नेहमी असंच वाटतं की माझं बाळ खुश असावं, त्याने हसत असावं, मी जरी त्रासात असेल तरी त्यावेळेला सुद्धा माझं बाळ खुश असावं. पण जेव्हा हीच गोष्ट लाईफ पार्टनरच्या बाबतीत येते त्यावेळेला मात्र थोडंसं वेगळं असतं. कारण इथे बऱ्याच गोष्टी येतात जे मला वाटतं ते मी तुमच्यासोबत शेअर करते. की इथे एक अटॅचमेंट तर असते, एक्सपेक्टेशन्स असतात की मला जर वाईट वाटत असेल तर समोरच्या माणसाने पण माझं वाईट वाटणं समजून घेतलं पाहिजे, मला समजावलं पाहिजे ना, की मला वाईट वाटत असताना, मी एकटी बसलेली असताना त्याने कुठेतरी जाऊन एन्जॉय करावं. आणि तिसरी गोष्ट असते ती म्हणजे आपला इगो. आपला इगो आपल्याला शांत बसू देत नाही. असं होऊच कसं शकतं की मला बरं वाटत नसताना, मला छान वाटत नसताना तो माणूस त्याची लाईफ एन्जॉय कशी काय करतोय? आणि याच्यामध्ये जी अटॅचमेंट असते ना, कधी कधी ही एक ओझं बनून जाते. म्हणजे बऱ्याचदा आपण आपली दुःख, आपल्या भावना, आपल्या निगेटिव्ह फिलिंग्स समोरच्या माणसावरती न कळतपणे खूप वाईट पद्धतीने लादतो. इतक्या वाईट पद्धतीने की समोरच्या व्यक्तीला आपलं प्रेम नंतर नको नकोसं वाटायला लागतं. समोरच्या व्यक्तीला आपल्या प्रेमापासून सुटकारा मिळावा असं वाटायला लागतं. आणि मग कुठे रिलेशनशिपमध्ये तो एक दुरावा, न कळतपणे तो अबोला आणि म्हणजे काय म्हणतात त्याला, मला एक्झॅक्टली शब्द नाही आठवत आहे, एक कमतरता जाणवायला लागते. आता मी काही फार रिलेशनशिप ॲडवायझर वगैरे नाही आहे, पण जे मला ऑनेस्टली जाणवलं ना, अगदी छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करावं असं वाटलं. म्हणजे तुम्हाला कधी हा एक्सपिरियन्स आला आहे का की म्हणजे तुम्ही ज्या वेळेला नाराज आहात, तुम्ही ज्या वेळेला टेन्शनमध्ये आहात त्यावेळेला तुमचा पार्टनर ऑनलाईन आहे पण तुम्हाला मेसेज करत नाही किंवा तुमचे मेसेजेस सीन करत नाही. याच्यामध्ये प्रेमापेक्षा मला व्हॅल्यू नाही आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन मी नसेल तर समोरच्या माणसाचं काहीच बिघडत नाही आहे, हा विचार फार त्रास देतो. मी असं म्हणत नाही की या फिलिंग्समधून बाहेर पडा किंवा असं नाहीच वाटायला पाहिजे. अरे माणसं आहोत आपण, आपल्याला भावना आहेत, याच्यातून बाहेर पडणं इतकं सोपं नसतं. हे आपल्याला फील होणं नॅचरल आहे. पण कधी कधी या गोष्टी जर प्रमाणाच्या बाहेर होत असतील तर त्या आपल्यासाठी सुद्धा आणि आपल्या पार्टनरसाठी सुद्धा हानिकारक ठरू शकतात. एका ठराविक वेळेनंतर या गोष्टी आपल्याला ॲडजस्ट करता आल्या पाहिजेत, समजून घेता आल्या पाहिजेत आणि लेट गो करता आल्या पाहिजेत. कारण ते फार आवश्यक असतं आयुष्याच्या बाबतीत. कधी कधी म्हणजे मी आता माझ्याकडे ऑलमोस्ट मी जे काही क्लासेस घेते माझ्याकडे ऑलमोस्ट ज्या स्टुडंट आहेत ना, फिमेल खूप जास्त आहेत, मॅरिड आहेत त्याच्यामध्ये आणि एक दोन लहान मुलांच्या आई असणाऱ्या खूप जास्त लेडीज आहेत. सो त्यांचे जे प्रॉब्लेम्स असतात त्याच्यामध्ये खूप कॉमनली ही गोष्ट मला ऐकायला मिळते की माझे हजबंड मला टाईम देत नाही आहेत. ते फोनमध्ये बिझी असतात, कंटिन्युअसली फोन पाहत असतात आणि मग आमच्यात कम्युनिकेशन होत नाही. बाकीचा वेळ मी बऱ्याचदा घरातल्या कामामध्ये, बाळामध्ये बिझी असते आणि जेव्हा मला ॲक्च्युली त्यांच्यासोबत बोलायचं असतं त्यावेळेला त्यांना माझ्याशी बोलायला पण वेळ नसतो. आणि होतं असं की ज्या वेळेला आधी तिला वेळ हवा असतो ते बोलत नसतात आणि नंतर ज्या वेळेला ॲक्च्युली ते बोलण्यासाठी येतात त्यावेळेला तो सगळा वेळ या भांडणात निघून जातो की तुम्ही आधी वेळ का नाही दिला. म्हणजे काही काही गोष्टी आपण इतक्या पकडून ठेवतो की नंतरचे जे चांगले क्षण असतात आपल्या आयुष्यातले तेही आपल्याला एन्जॉय करता येत नाही. तुमचं याच्याबद्दलचं जे मत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. मी कुठलंही जजमेंट देत नाही आहे या व्हिडिओमध्ये.
मी खूप प्रामाणिकपणे सांगते. पण जस्ट मला हा प्रश्न पडला की आपण ज्या माणसावरती प्रेम करतो तो माणूस आपल्याला सोडून खुश असेल तर आपल्याला त्रास होतो, मग याला खरं प्रेम म्हणतात का? तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा. आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ तुम्हाला जर म्हणजे मी जे विचारला हा प्रश्न तुम्हाला जर रिलेटेबल वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.